आपण बघतोय की उन्हाळा किती अधिक तीव्र होत चाललाय. म्हणजे शाळेतली मुलं जेव्हा शाळेतनं घरी येत आहेत तेव्हा सांगतायत की वर्गामध्ये बसवत नव्हतं, इतका उन्हाळा आहे. किंवा आपल्यालाही असं वाटतं की सतत AC मध्ये बसावं का उन्हाळ्यामध्ये, का सतत पाणी पित राहावं, काय करायचं काय. बघा, कोणतीही भाजी आपण फ्रीजमध्ये का ठेवतो की ती अधिक दिवस चांगली राहते. सो उन्हाळ्यामध्ये जर तुमच्या त्वचेचं संरक्षण तुम्हाला करायचं आहे की तिला सुरकुत्या पडायला नको, पॅची स्किन व्हायला नको, टॅन व्हायचं नाही आहे, तर आपण म्हणतो की उन्हाळ्यामध्ये आंबा येतो, तर आंबा तर खायलाच पाहिजे. पण जर तुम्ही पित्त प्रकृतीचे असाल तर तुम्ही आंबा खाताना त्याच्यामध्ये थोडासा, उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला घामोळ्या येत असतील तर पावडर आपण लावतोच. पण त्याचबरोबर जर आपण उन्हाळ्यामध्ये अतिशय जेव्हा रक्तातलं पित्त वाढतं तेव्हा बऱ्याच जणांना गुळणा फुटणं, म्हणजे नाकातनं रक्तस्राव होणं, किंवा आपल्याला असं जाणवतं की बऱ्याच जणांना असा उलटी होणं, डोकं दुखणं, डोकं जड होणं हा त्रास होतो. हा सगळा त्रास त्यांना शरीरातलं उन्हाळा इझी करायचा असेल तर या टिप्स नक्की फॉलो करा. श्रोते हो, नमस्कार. मी डॉक्टर मानसी आपल्या सगळ्यांचं लाईफ मंत्रा विथ डॉक्टर मानसी या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. सूर्यप्रकाश जेव्हा प्रखर असतो आणि आपल्याला कळतं की आता उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे, म्हणजे आपण फेब्रुवारी झाला, मार्च, एप्रिल, मे 3 महिने उन्हाळा अतिशय प्रखर असतो आणि आपण म्हणतो ना, अंगाची लाही लाही होत असते. आणि आत्ता आपण बघतोय की बदलतं राहणीमान आणि प्रदूषण ज्या प्रकारे वाढतंय त्या प्रकारे आपण बघतोय की उन्हाळा किती अधिक तीव्र होत चाललाय. म्हणजे शाळेतली मुलं जेव्हा शाळेतनं घरी येत आहेत तेव्हा सांगतायत की वर्गामध्ये बसवत नव्हतं, इतका उन्हाळा आहे. किंवा आपल्यालाही असं वाटतं की सतत AC मध्ये बसावं का उन्हाळ्यामध्ये, का सतत पाणी पित राहावं, काय करायचं काय. तर उन्हाळा इझी करायचा असेल तर तुम्ही तुमच्या शरीराचं टेम्परेचर मेंटेन करायला हवं. आयुर्वेद असं म्हणतं, पिंडी ते ब्रह्मांडी हा सिद्धांत सांगितलेला आहे. जर बाहेर रखरखीत आहे तर शरीर पण तुमच्यात तेच बदल दाखवणार आहे. बघा, कोणतीही भाजी आपण फ्रीजमध्ये का ठेवतो की ती अधिक दिवस चांगली राहते. सो उन्हाळ्यामध्ये जर तुमच्या त्वचेचं संरक्षण तुम्हाला करायचं आहे की तिला सुरकुत्या पडायला नको, पॅची स्किन व्हायला नको, टॅन व्हायचं नाही आहे, तर रेग्युलर स्किन केअर रुटीन तुम्हाला फॉलो करायला हवं. आहारामध्ये काय पदार्थ घ्यायला पाहिजेत, काय काय करायचं, ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता उन्हाळा म्हटल्यावर लवकर आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा काही वेळ, थोडा वेळ आपल्याला एकदम शांत वाटतं, कारण 10 नंतर हा सूर्यप्रकाश प्रखर व्हायला लागतो. तो सकाळच्या वेळामध्ये आपण मॉर्निंग वॉक किंवा हे सगळं करून घ्यायचं. आणि उठल्यावरती सकाळी तुम्ही एक दिवस धनेजिरे पाणी घ्या. धनेजिरे पाणी काय करतं की तुमच्या शरीरात वाढलेली उष्णता कमी करायला मदत करतं. एक दिवस तुम्ही साळीच्या लाह्यांचं पाणी घ्या. हे साळीच्या ज्या लाह्या असतात ना, या अतिशय ताकद देणाऱ्या आहेत. म्हणजे त्याचं जर तुम्ही पाणी रेग्युलर घेतलं तर जो तुम्हाला सतत येणारा जो थकवा असतो उन्हाळ्यामध्ये, आपल्याला बघा एक प्रकारचा क्षीण येतो, एक प्रकारची ग्लानी येते, हे सगळं कमी व्हायला आपल्याला या साळीच्या लाह्यांच्या पाण्याने मदत होते. म्हणजे जे माझे पेशंट आहेत की ज्यांना इम्युनिटी वीक आहे, किंवा लहान बालकं आहेत की ज्यांना ताकदच नाही आहे, त्यांना सतत थकवा असतो, उलटीची भावना असते, मळमळ आहे, त्यांनी आवर्जून हे साळीच्या लाह्यांचं पाणी घ्यायचं आहे की त्यांना त्यांची ताकद यातून वाढलेली दिसेल. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे पाणी आपण घेतो, पण हे पाणी पचलं नाही तर काय. मग तुमचा पाचक अग्नी चांगला असायला हवा. आणि यासाठी सकाळी आपण थोडीशी हळद आणि सुंठ, अगदी चिमूट हां, कारण सुंठ आणि हळद हे रोज आपण नाही घेऊ शकत, नाही तर मग कॉन्स्टिपेशन किंवा जळजळ होणं हा त्रास होऊ शकतो. सो उन्हाळ्यामध्ये जर सकाळचं रुटीन आपण हे ठेवलं तर संध्याकाळी आपण गुलकंद वॉटर घ्यायचं आहे, एखाद्या फळाचा ज्यूस घेऊ शकतो की ज्याने आपलं बॉडी टेम्परेचर मेंटेन राहील. सकाळी उठल्यावर स्किन केअर रुटीनमध्ये उन्हाळ्यामध्ये मी मुद्दाम आवर्जून सांगते, एखादा बर्फाचा तुकडा घेऊन मुद्दाम चेहऱ्यावर फिरवा की ते स्किन टेम्परेचर आपलं मेंटेन राहतं आणि चेहऱ्याचा ग्लो उन्हाळ्यातही तसाच राहतो. बेंबीमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. व्हिटॅमिन ई युक्त बदाम तेल जर आपण वापरलं तर आपल्या स्किनला ड्रायनेस येत नाही. उन्हाळ्यामध्ये आपण म्हणतो ना, एक राब बसतो, तर तोही राब बसत नाही. स्किनचा, म्हणजे आपण म्हणतो तजेलदार त्वचा दिसण्यासाठी आपल्याला या बदामाच्या तेलाचा उपयोग होत असतो. आहारामध्ये रसदार अशी फळं घ्यायची, ताडगोळा,
अतिशय उपयुक्त आहे. शहाळ्याचं पाणी आपण घेतलं तर उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणांना लघवीचा दाह होतो. उन्हाळे लागणं जे आपण म्हणतो की सतत लघवीच्या इथे जळजळ होते, तर हे होणार नाही. त्यासाठी शहाळ्याचं पाणी, हे ताडगोळा खाणं किंवा आपण म्हणतो की उन्हाळ्यामध्ये आंबा येतो, तर आंबा तर खायलाच पाहिजे. पण जर तुम्ही पित्त प्रकृतीचे असाल तर तुम्ही आंबा खाताना त्याच्यामध्ये थोडासा तूप टाकून खा. जर तुम्ही वातप्रकृतीचे आहात तर तेव्हा तुम्ही सुंठ घालून खा, म्हणजे तुमच्यातला वात वाढणार नाही. आणि आंबा कधीही खायच्या आधी तो पाण्यामध्ये 1 तास बुडवून ठेवा, म्हणजे त्याच्यातली जी उष्णता आहे ती सगळी निघून जाते. एका वेळी अधिक मात्रेत खाऊ नका. पित्त असेल तर तुम्ही दुधाबरोबर पण घेऊ शकता, की मँगो मिल्कशेक असा एक मिल्कशेक आहे जो विरुद्ध अन्न नाही. आंबा हे असं एक फळ आहे की जे दुधाबरोबर आपण घेऊ शकतो. सो आंबा खाणार असाल तर शरीरातली उष्णता वाढू नये म्हणून त्याच्यात तूप किंवा दूध आवर्जून टाका. नाहीतर बरेच पेशंट OPDमध्ये येऊन सांगतात की आंबा खाल्ल्यावर नाकावरती पुळी येते किंवा उष्णता जाणवते. त्यांनीही काळजी घ्यायची. उष्णतेचे विकार या काळामध्ये आपल्याला अधिक जाणवतात, की अंगाला खूप घाम येतो, घामाचा वास येतो. मग अशा वेळेला रक्तचंदन असतं आपल्याकडे बाहुली, ते थोडंसं उगाळायचं आणि ते खाकेमध्ये किंवा इथे लावलं तर अंगाला येणारा घामाचा वास कमी होतो. किंवा तुरटीचं पाणी जे असतं ते त्यांनी पाय धुवायचे आहेत. किंवा आपण म्हणतो की पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं खडे मीठ टाकू शकता, की ज्यामुळे जो तुमच्या घामामुळे अंगाला एक वास येत असतो तो कमी व्हायला आपल्याला मदत होत असते. पूर्वी बघा आपल्याकडे वाळा असायचा, त्या वाळा मुद्दाम आपण माठामध्ये त्या वाळ्याची जुडी टाकून ठेवायचो, की ते आपल्या शरीराला ते पाणी शीतल असतं. म्हणजे काय करतं की ते पाणी प्यायल्यावर आपल्याला रिलॅक्स वाटतं. खूप तहान लागते तेव्हा आपण फ्रीजमधलं पाणी प्यायलं तरी आपले तहान भागत नाही आणि मग तेव्हा आपल्याला माठातलंच पाणी प्यावंसं वाटतं. कारण माठातलं पाणी हे तुमचं पचनशक्ती पण वाढवते आणि तुमच्या शरीरात वाढलेलं पित्तसुद्धा कमी करते. सो या दोन्ही गोष्टी असतात, की ती तहान तुमची उन्हाळ्यातली भागणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे फ्रीजचं पाणी जरी ते तुम्हाला थंड वाटलं तरी ते उष्ण आहे. त्यामुळे माठातलंच पाणी तुम्ही खरं म्हटलं तर प्यायला पाहिजे. पेशंटना मी जनरली असं सांगते, बाहेर पडलात तर गॉगल लावणं किंवा मास्क लावणं किंवा स्कार्फ घेणं हे हल्ली पेशंट्स पण खूप जागरूक आहेत, ते करतातच. पण बाहेरून आल्यावरती तुम्ही थोड्याशा तेलाने, खोबरेल तेलाने जर डोळ्यांना मसाज केलात तर तुमचे जे डोळ्यांची जळजळ होते उन्हाळ्यामुळे ती कमी होईल. साखर असते बघा आपल्याकडे, मिश्री म्हणजे खडी साखर. ह्या खडी साखरेचा उपयोग जर तुम्ही तुपाबरोबर केलात तर उन्हाळ्यामध्ये टॉयलेटच्या जागेला होणारी आग किंवा कधी पाईल्सचा त्रास होतो तो कमी व्हायला आपल्याला मदत होत असते. उन्हाळ्यामध्ये सुती कपडे घालायला हवेत, फेंट कलर्स असतात ते वापरायचे, म्हणजे उष्णतेचा तुम्हाला त्रास होणार नाही. पादाभ्यंग तर करायचं आहे, पण आपण म्हणतो हेड मसाज पण तेवढाच महत्त्वाचा आहे. म्हणजे शिरोभ्यंग का, आपल्याला उष्णतेपासून आपल्या म्हणजे ब्रेन किंवा या सगळ्या ऑर्गन्सची काळजी घ्यायची असते. रात्री झोपताना बघा ना, आपण हेड मसाज केला की आपल्याला कसं एकदम शांत, एकदम रिलॅक्स वाटतं आणि त्यासाठी तेलाची चिकित्सा खूप महत्त्वाची असते. आपण कोणतेही पदार्थ खाताना उन्हाळ्यामध्ये आपण तेलकट, तळलेले, तिखट, स्पायसी पदार्थ अवॉइड करायचे. मधुर, आम्ल, लवण असे पदार्थ आपण घेऊ शकतो. उन्हाळ्यामध्ये आपण बघतो की बाहेर पडल्यावरती आपले डोळे पहिले बारीक होतात, म्हणजे पहिला त्रास आपल्या डोळ्यांना जाणवतो. त्यामुळे बाहेरून आलात घरी की पायावरती पाणी घ्यायला विसरू नका. कारण जेव्हा तुम्ही पायावर पाणी घेता त्यामुळे तुमच्या डोळ्यांना थंडावा मिळत असतो. कारण पायावरती आपल्या अनेक प्रकारचे असे ॲक्युप्रेशर पॉईंट्स असतात, की ज्यामुळे आपल्या डोळ्यांना जर आपण पाणी घेतलं पायावरती तर डोळ्यांना थंडावा लाभत असतो. उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही काही ठराविक वेळ बाहेर असणार आहात उन्हाच्या वेळेमध्ये, तर तुम्ही सनस्क्रीन वापरणं पण अत्यंत आवश्यक आहे. कारण सनस्क्रीन तुम्ही लावलत ना तर मग नवीन मेलाझ्मा किंवा वांग येणं किंवा पिंपल्सचा त्रास हा कमी होऊ शकतो. उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला घामोळ्या येत असतील तर पावडर आपण लावतोच, पण त्याचबरोबर जर आपण चंदनाची पावडर, थोडीशी हळद, वाळा पावडर असं मिक्स करून जर मिश्रणाने आपण अंग जर घासलं दुधामध्ये मिक्स करून, तर एका उपटणसारखा आपल्याला त्याचा एक फील येतो. उठणं जे आपण दिवाळीच्या वेळी वापरतो याचा मुख्य फायदा काय, की आपल्याला घाम येऊ नये म्हणून आपण हे वापरत असतो. म्हणजे त्वचेच्या वरती जो काही डेड स्किनचा राब बसलेला आहे तो काढण्यासाठी या लेपाचा आपल्याला उपयोग होत असतो. आयुर्वेदाने असं सांगितलं आहे की वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात, जसं गुलाब आहे, सोनचाफा आहे, या फुलांचा वास हा आवर्जून आपण उन्हाळ्यात घ्यायला पाहिजे.
म्हणजे रात्री जे चंद्राचं चांदणं असतं त्या चांदण्यामध्ये थंड केलेलं दूध आपल्याला प्यायला सांगितलं आहे, की शरीरात वाढलेलं जे पित्त आहे ते कमी व्हायला आपल्याला या सगळ्यांनी मदत होत असते. रक्तातलं पित्त वाढलं की रक्तपित्त आजार होतो आणि म्हणून मग उन्हाळ्यामध्ये अतिशय जेव्हा रक्तातलं पित्त वाढतं तेव्हा बऱ्याच जणांना घोणा फुटणं म्हणजे नाकातनं रक्तस्राव होणं किंवा आपल्याला असं जाणवतं की बऱ्याच जणांना असा उलटी होणं, डोकं दुखणं, डोकं जड होणं हा त्रास होतो. हा सगळा त्रास त्यांना शरीरातलं पित्त, रक्तातलं पित्त वाढल्यामुळे होत असतं आणि याला मूळ कारण असतं ते म्हणजे तुमच्या शरीरात वाढलेली ॲसिडिटी. सो ॲसिडिटी टाळायची आहे, वेळेवर जेवायला हवं, वेळेवर झोपायला हवं, की उन्हाळ्यामध्ये ह्या उन्हाचा त्रास तुम्हाला होणार नाही आणि तुमची जे तुमच्या शरीरातलं रक्त आहे ते शुद्ध राहायला हवं. जर रक्तातलं पित्त वाढलं, ॲसिडिटी होणार. ॲसिडिटी वाढली की डोकं दुखणार. डोकं दुखत असेल तर त्याचे पुढे साईड इफेक्ट्स आहेत की अंगाला घाम येणार आणि मग उन्हाळ्यामधले हे सगळे त्रास तुम्हाला जे वेगवेगळे व्याधी आहेत त्यांकडे नेतात. म्हणजे काय, तर उन्हाळ्यामध्ये येणारा ताप हा लवकर बरा होत नाही. अतिशय प्रमाणात आपण हा ताप वाढल्याचं आपल्याला प्रमाण दिसतं. हा पित्तज ज्वर असतो, याच्यामध्ये पेशंटला डोळे चुरचुरणं हे प्रामुख्याने लक्षण असतं. मग अशावेळी घरगुती उपाय म्हणजे काय, की आपल्याकडे जे तूप असतं ते तुम्ही जर हात तळपायाला चोळलं तर ते टेम्परेचर कमी झालेलं आपल्याला आढळून येतं. परिपाठादी काढा असू दे किंवा हे असे वेगवेगळे जे भूनिंबादी काढा आहे, हे काढ्यांचं वर्णन आयुर्वेदामध्ये खास यासाठी केलं की उन्हाळ्यामध्ये आपण हे घ्यायला पाहिजेत की शरीरातली उष्णता वाढत नाही. शतावरी, गुळूची अशा वेगवेगळ्या औषधांचं कॉम्बिनेशन आपण क्लिनिकमध्ये पेशंट्सना देत असतो की उन्हाळ्यामध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे याचं सगळं मार्गदर्शन आपण मोफत पेशंट्सना क्लिनिकमध्ये देत असतो. तुम्हालाही याविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल तर कमेंट्सद्वारे तुम्ही आम्हाला विचारू शकता किंवा आमची जी OPD ठाणे पुणे इथे आहे तिथे येऊन आपण आम्हाला भेटू शकता. अधिक काही संपर्काविषयी जाणून घ्यायचं असेल तर कॅप्शनमध्ये सगळी माहिती दिलेलीच आहे. उन्हाळा इझी करायचा असेल तर या टिप्स नक्की फॉलो करा आणि तुम्ही उन्हाळ्यामध्ये काय स्पेशल काळजी घेता हे सुद्धा आम्हाला कमेंट्समधून सांगा. आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.